परभणी हिंगोली या दोन जिल्ह्याच्या दरम्यान म्हणजे परभणीमधून 1 मे 1999ला निर्माण झालेला हिंगोली जिल्हा, जो हिंगोली जिल्हा शहर कयाधू नावाच्या नदीकाठी आहे आणि त्या हिंगोली जिल्ह्यातलं पलीकड असणारा तालुका सेनगाव आणि परभणी जिल्ह्यातला अलीकड असणारा तालुका जिंतूर याच्या मध्यवर्ती ठिकाणात हा येलदरी धरणाचा पूल आहे. निजाम कालावधीतला आहे, इंग्रज ब्रिटिश राजवटीतला आहे. आपण बांधला असता तर 3दा वाहून गेला असता. तो पूल आहे, पण तो पूल अरुंद आहे. इकडून एखादी गाडी आली आणि इकडून एखादी गाडी आली तर काय करावं लागते, ही गाडी एक तर इथपर्यंत येऊ द्यावं लागते किंवा ही गाडी इथपर्यंत जाऊ द्यावं लागते, कारण तो अरुंद आहे. एकच गाडी फक्त त्या पुलावर बसते. म्हणजे इथल्यानं पहिले हॉर्न दिला तर ही गाडी इथं थांबते आणि मग ही गाडी इथून इथं जात असते. आता मुख्य गोष्ट काय बाबा, हे चालत आले आणि त्याच्या बाजूला पूल होणार आहे. त्याच्यानंतर जिंतूर नावाचा तालुका आणि या जिंतूर तालुक्यापासून पुढं मानकेश्वर, मानकेश्वरच्या पुढं येलदरी नावाचं ठिकाण, डॅम आहे, पर्यटन स्थळ आहे, अभयारण्य, लोक फिरायला जातात. तर इथून इथं अंतर हे 14 किलोमीटर, पण हे पार करायला लागतो 1.25 तास. त्याचं कारण काय माहिती आहे का, हा रोड एवढा छान आहे की या रोडमुळं काय होतंय की तुमच्या कमरेमध्ये कधीच गॅप येणार नाही. याच्यामध्ये तुम्ही जरी नाही व्यायाम केला, घरी तुमच्या व्हायब्रेट मशीन नसेल तर तरी त्या रोडवर कोणत्याही वाहनात बसलेनं बढियापैकी तुम्ही व्हायब्रेट होता. हे योगदान कोणाचं, तर आमच्या परभणीतल्या सन्माननीय नेते लोकांचं. कुठं फेडसाल, अरे जगात जर्मनी, भारतात परभणी, पण परभणी नेमकं नंबर 1 कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे का नाही. मग त्या रोडसाठी काय वांदेत बाबा, आपल्या इथून रोड जाता नाही, नेत्याचा हस्तक्षेप. आपल्या इथं रोड होऊ द्यायचा असेल तरी हस्तक्षेप, न होऊ द्यायचा असेल तरी हस्तक्षेप. मग त्या ठिकाणी पूल बांधला, त्या पुलाचं बांधकाम झालंय. आता मला बहुतेक वाटतं की त्या पुलाचं उद्घाटन करण्यासाठी नेमकं कोण करावं म्हणून जर श्रेयवादाचं भांडण चालू असेल तर तुम्ही दोघं तिघही थांबा, माझ्या हातात द्या, मी नारळ फोडतो. पण लपकन तो रोड चालू झाला तर होईल काय माहिती आहे का, गोरगरिबाचा माणूस मरणार नाही. माझं म्हणणं आहे, नेताही मरू नये, नेत्याचा घरचाही मरू नये, पण एखाद्या गोरगरिबाचं लेकरूही मरू नये. झालं काय तर या पुलावरून इकडून इकडं जात असताना एक पिकअप होतं. त्या पिकअपमध्ये अंकुश शिंदे नावाचं एक गरीबाचं पोरगं, पिकअपचा ड्रायव्हर हे, आणि ते गाडी घेऊन जाऊ लागलं. गाडी घेऊन जात असताना त्याचा तोल गेला आणि ते पिकअप डायरेक्ट पाण्यात पडलं. काचं लावलेले होते, त्याला बाहेर निघता आलं नाही आणि पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी उड्या मारल्या, त्याला बाहेर काढलं, त्याचं पिकअप बाहेर काढलं. मी आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या किंवा बाजूच्या जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याबद्दल चांगलं वाईट बोललो नाही. चांगलं तर बोललं असेल, पण वाईट बोलण्याची वेळ आली नाही. मला एकच विनंती आहे की बाबा, तुमच्या पिढीजात 7 पिढ्यांना पुरवल एवढं तुम्ही कमवलेलं आहे. एकच विनंती आहे, हा जो अंकुश शिंदे मरण पावला, याला जबाबदार कोण असेल तर याला जबाबदार पहिल्यांदा परभणी हिंगोलीमधली स्थानिक राजकीय नेते लोक जबाबदार आहेत. म्हणून तुमचं पहिलं काम आहे, याच्या घरी तुमच्याकडून आर्थिक मदत व्हावी. तुमचं काम होतं, ह्या पुलाला कठडे तुटले. तुम्ही आतापर्यंत प्रचार सभेला गेले, अलीकडे जिल्हा परिषद चालू होती, अलीकडे विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या, तिकडले रुमाल इकडे येऊ लागले, इकडले रुमाल तिकडे जाऊ लागले. सतरांजाऊ चालणारे कट्टर समर्थक यांनी हे केलं, अमकं हे केलं, विकास प्रमुख, कार्य सम्राट, कार्य धुरंधर, आर्य, बापरे तुमचे घोषवाक्य हे सर्व चुलीत घाला. गरीबाचं मरणार नाही यासाठी याला कठडे टाका. इथं एखादा काय करा, सुरक्षा गार्ड नेमवा, कळलं का, त्याने इंडिकेट केलं पाहिजे, त्यांनी सूचना दिल्या पाहिजे. पहिलेच सूचना न पाळणारा देश म्हणजे आपला भारत. आणि त्याच्यात आपल्या इथं लिहावं लागतंय, चप्पल इथं काढ, इकडं एंट्री मारा, इकडं बाहेर निघा, आणि त्याच्यात कुठंच काही लिहिलं नसेल तर आपला कार्यक्रम होतोच. म्हणून गरीबाचं पोरगं मरू नाही. सेनगाव तालुक्यातलं हे पोरगं पिकअप सहित लक्षात घ्या, इथं कठडे नसल्यामुळे पिकअप पाण्यात पडलं आणि यामध्ये त्या पोराचा बुडून मृत्यू झाला. याला जबाबदार कोण असेल तर लोकप्रतिनिधी आहेत. हे बेसिक काम तुम्हाला करता येत नाही, याच्यासाठी तुम्हाला निधी भेटत नसेल तर मग तुम्हाला लोकप्रतिनिधी कोणत्या उद्देशानं म्हणायचं. आता मी हे बोलल्यावर काहीला प्रश्न पडेल, काँग्रेसला इकडं एंट्री मारायची का, तर तमाम सतरंजा उचलणाऱ्या कट्टर निष्ठावंत कार्यकर्त्यांनो, माझं काम जे आहे ते मी करतो, पण मला तळमळ ही गोरगरिबांबद्दल आहे म्हणून बोलावं लागते. आणि लक्षात घ्या, एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतं. मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा लक्षात घ्याव्या लागतात. आणि काचामध्ये बसलेल्या व्यवस्थेला जर जाग आणायची असेल तर रस्त्यावरला आवाज मोठा लागतो.
आणि म्हणून मीडिया माध्यमातून ही गोष्ट जगापर्यंत पसरली पाहिजे की परभणीवर या पुलावर आतापर्यंत किती लोक मेलेत त्याचा अहवाल, ह्या पुलाच्या कठड्याची जबाबदारी कोणाकडे त्याचा अहवाल, पूल नेमका याच्या बाजूचा होणार कधी आहे, तो चालू कधी होणार आहे, त्याचं उद्घाटन कोण करणार आहे, का होणारच नाही, का फक्त तो फोटो काढण्यासाठी आहे, ह्या प्रत्येक गोष्टीची विचारणा करण्याचं काम सामान्य जनतेचं आहे, उत्तर देण्याचं काम लोकप्रतिनिधीचं आहे. या ठिकाणी जे ड्रायव्हर पोरग मरण पावले, कारण ड्रायव्हर म्हणजे 15-16 हजारावर 10-10 दिवस घर सोडून आपल्या घराची चिंता करणारा एक भारतातला सामान्य नागरिक, ज्याच्या पोटा पाण्यासाठी त्याला बाहेर गावी झक मारून काम करावं लागते है ना. 42°C वर कळलं का, त्याच्या गाडीमध्ये एअर बॅग नसतात, त्याच्या गाडीमध्ये AC कूलिंग नसते, कळलं का. त्याच्यातून त्याला घराचं अनेक संकट सोडत नाहीत, अनेक संकट ताण देतात. लेकरू असते, पोरीचं शिक्षण असते, लग्नाचा प्रश्न असतो, घरावरले पत्र असतात आणि त्याच्यातून त्याच्या हातात ती स्टेअरिंग असते. पण ती स्टेअरिंग सांभाळता सांभाळता तो हा देश सोडून जातो, तेव्हा त्याचं घर रस्त्यावर येते. तर ते घर रस्त्यावर येऊ नये यासाठी स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी भरघोस मदत करावी, एवढीच एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. आणि या ठिकाणी मृत्यू पावलेला जो काही ड्रायव्हर आहे, ज्याचं नाव आहे अंकुश शिंदे, भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.